नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी योग्य आहे का? काल विधानसभेमध्ये सर्व विरोधी पक्षांनी ही मागणी केली की राज्याचे पोलीस महासंचालक अनामी रॉय, मुंबईचे पोलीस आयुक्त हसन कपूर आणि राज्याच्या गृहसचिव चित्कला जुच्ची यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे. ही मागणी गृहमंत्र्यांनी आधी मान्य केली नाही, पण शेवटी मुख्यमंत्र्यांना हे आश्वासन द्यावं लागलं की या अधिकाऱ्यांची चौकशी होईल आणि चौकशीत ते दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. आजचा माझा प्रश्न नेमका हाच आहे की राजकारण्यांनी राजीनामे दिले पण अधिकाऱ्यांनी दिले नाहीत म्हणून विरोधी पक्ष चिडलाय का? अधिकाऱ्यांवर काहीतरी जबाबदारीची एक जाणीव आहे की नाही? अधिकाऱ्यांवर जबाबदारी असेल तर अधिकाऱ्यांनी स्वीकारायला नको का? कारण अशा बाबतीत राजकारण्यांचे बळी जातात, अधिकारी कधीच बळी जात नाहीत. माझ्यासोबत आज आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत नागपूरहून आहेत भारतीय जनता पक्षाचे विधानसभेतले गटनेते एकनाथ खडसे. माझ्यासोबत नागपूरहूनच आहेत गृहराज्यमंत्री, नव्याने गृहराज्यमंत्री पदाची शपथ घेतलेले आमदार नितीन राऊत. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित आणि माझ्यासोबत आमच्या फोर्ट स्टुडिओतून आहेत माजी IPS अधिकारी YP सिंग. मी एकनाथ खडसे तुमच्यापासून सुरुवात करतो, कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने ही मागणी केली. मला सांगा, या अधिकाऱ्यांची हकालपट्टी व्हावी असं तुम्हाला का वाटतंय? असं आहे की मुंबई शहरामध्ये जे दहशतवादी हल्ले झालेत, या हल्ल्यामध्ये निरपराध असे जवळपास 200 लोक त्यामध्ये मरण पावले, शहीद झालेत. आणि याच संदर्भामध्ये नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, राज्याचे गृहमंत्री RR पाटील यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी आपले राजीनामे दिलेत. या संदर्भातली नैतिक जबाबदारी जरी राज्यकर्त्यांची असली तरी राज्यकर्ते हे धोरणात्मक निर्णय घेतात. धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी, जे घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासनाचं असतं. आणि या ठिकाणी पोलिसांना ज्या संदर्भामधल्या अलर्ट राहण्याच्या वगैरे सूचना दिलेल्या असतात वारंवार, त्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं, त्या संदर्भामधली जी गोपनीय माहिती आहे ती जमा करणं आणि या संदर्भामध्ये दक्षतेचे आणि सतर्कतेचे इशारे न देता त्या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यवाही करणं, ही सारी जबाबदारी ही अधिकाऱ्यांची असते. प्रशासनाने ही आपली जबाबदारी नीटपणे पार पाडली नाही, म्हणून प्रशासनानेही या संदर्भामध्ये प्रशासनिक अधिकाऱ्यांनाही या संदर्भामध्ये बाजूला सारलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. यामधली जी माहिती आहे आधीची, ही बरीचशी माहिती पोलिसांना वारंवार केंद्र सरकारच्या माध्यमातून, इंटेलिजन्स ब्युरोच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि या माहितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. हा निग्लिजन्स आहे अधिकाऱ्यांचा. त्यांनी या माहितीची देवाणघेवाण करायला पाहिजे होती, दररोज मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायला होता, गृहमंत्र्यांच्या कानावर हे गोष्टी घालायला पाहिजे होत्या. नियमितपणे ह्या घडलेल्या दिसत नाही आणि त्याचमुळे अशा स्वरूपाची गंभीर घटना मुंबई शहरात घडली. जेवढं राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, किंबहुना मी म्हणेल की त्याहीपेक्षा अधिक जबाबदारी प्रशासनिक अधिकाऱ्यांची आहे आणि त्यामुळे यांनी या संदर्भामध्ये आपल्या पदावरून दूर झालं पाहिजे. किंबहुना ते होत नसतील तर सरकारने त्यांना दूर केलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. माझ्यासोबत आहेत गृहराज्यमंत्री नितीन राऊत. नितीनजी, मला सांगा, पटतंय का तुम्हाला हे? आणि सरकार म्हणून, सरकारमधले एक प्रतिनिधी म्हणून तुमचं काय उत्तर आहे याला? नाही निखिलजी, असं आहे की संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला आपली मागणी ठेवण्याचा संपूर्ण अधिकार आहे आणि जी परिस्थिती आज या ठिकाणी उद्भवलेली आहे आपल्या राज्यामध्ये, दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने मुंबईवर हल्ला केला आणि हजारो लोक मृत्युमुखी पडलेत आणि जे नुकसान झालं त्याच्याने असुरक्षितता आमच्या जनतेमध्ये निश्चितपणे आम्हाला आढळली आणि त्या दृष्टीने काल सभागृहामध्ये चांगला निर्णय आमचे गृहमंत्री नामदार जयंत पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आधुनिकीकरण पोलीस दलात. हे सगळं बरोबर आहे नितीनजी. मी तुम्हाला काय विचारतोय की राज्याचे पोलीस महासंचालक, जसा RR पाटलांनी राजीनामा दिला, जसा विलासरावांनी राजीनामा दिला, तशी जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना किंवा गृहसचिवांना घ्यायला नको का? नाही, पोलीस दल विदिन 5 to 7 मिनिटमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आता पोलीस दलांनी घ्यायला पाहिजे अथवा न घ्यायला पाहिजे हा चौकशीचा मुद्दा आहे आणि काल आमचे गृहमंत्र्यांनी सभागृहात उत्तर देताना
या प्रकरणासंबंधी उच्चस्तरीय चौकशी करू असं निक्षून सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यासंबंधी प्रश्न उद्भवत नाही.